मानवी मनाच्या अथांगतेचं सामर्थ्य, परिवर्तनाचा दृढ विश्वास, सद्विवेकाचे अधिष्ठान असेल तर स्वभावात, वृत्तीत, वर्तन प्रणालीत बदल करता येऊ शकतो, असं ठाम प्रतिपादन विचारवंत, मानसतज्ञ, विधी अभ्यासक, प्राचार्य डॉक्टर पंडित घनश्याम थोरात यांनी महाराष्ट्र पोलीस विभाग व धुळे शहर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित 2 ऑक्टोबर परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधन ज्ञान सत्रात केलं। विधिग्रस्त नागरिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले। यावेळी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मानसशास्त्रीय प्रमेय काही उदाहरणं देत समजावून दिली। सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत साळुंखे यांनी वाल्मिकी ऋषींपासून राष्ट्रपिता महात्मा गांधींपर्यंत इतिहासाचे संदर्भ देत जबाबदार नागरिकांची कर्तव्य विशद केली। धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी परिवर्तन दिनाचं महत्त्व प्रास्ताविकात मांडलं। मायेचा ओलावा घेऊन आपले मनाची साथ करत महाराष्ट्र पोलिसांना विभागानं एका मोठ्या भावाचा रोल आज खऱ्या अर्थाने अदा केला आणि परिवर्तन या शब्दावर विश्वास ठेवत या परिवर्तनाच्या प्रवाहात आपण सगळेच, तुम्ही आणि मी पण ॲटिट्यूड ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण वृत्तीचं परिवर्तन म्हणू, त्यासाठी एकत्रित आले। गोष्ट अशी आहे, मंचावरती माझे जिगरी मित्र आणि मला सातत्यानं मैत्रीचा ओलावा, मैत्रीचं प्रेम देणारे आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब दीपक पाटीलजी, वर्षा पाटील मॅम, आदरणीय जी टी पवार सर, आणि ज्यांनी अत्यंत उद्बोधक, अचूक, माफक आणि मुद्देसूद शब्दात आपलं प्रबोधन मांडलं, ते आदरणीय गुरुवैर्य साळुंखे साहेब आणि माझ्या मित्रांनो। आता तुम्ही जरा ताट बसायला हरकत नाही। हे मला तू मोबाईल ठेव, मोबाईल ठेव। सगळ्यात मोठा क्राईम जर आज कुठला असेल ना, तर मी मोबाईलला मागतोय सध्या तरी। या मोबाईलनं तुमचं आमचं जे माइंड डिस्टर्ब करून ठेवलंय, ज्याला मोबाईल कसा वापरायचा याचं तंत्र ज्याला कळलं ना, तो माझ्या दृष्टीनं यशस्वी माणूस आहे। या मोबाईलनं काय केलं की डोपामाइन नावाचं जे मेंदूमध्ये जे एक केंद्र असतं आपल्या, या केंद्राला ॲक्टिवेट करत जे आपलं न्यूरोमीटर्स असतात, या न्यूरोमीटर्सला सातत्यानं एक प्रवाह प्रवाहित होत असतो आणि तो आपल्याला प्रत्येक वेळी आनंद आणि समाधान देत असतो। तुम्ही एक 4 वर्षाचा मुलगा बघा, 2 वर्षाचा मुलगा ज्याला मोबाईल दिलेला असतो, तो मोबाईलची एक रील बघतो त्याच्या आवडीचं, आणि तो मोबाईल हिसकवला की तो तत्कन रागवतो तो त्याच्या मम्मी पप्पांवर, आणि मग काही वडील काय करतात, सहसा तो मोबाईल हातात देऊन देतात त्याच्या। पण त्या न्यूरोमीटर्सचा आपण केवढा मोठा घात करतोय हे लक्षात येत नाही। आता मोठ्यांची गोष्ट, जे काल्पनिक आभासी आहे, जी आयुष्यातली सहजता आहे, जी पावित्र्य आहे, ते आपण विसरून जातो आणि त्या आभासी विश्वात आपल्या गरजा, आपल्या महागाई आणि परिस्थितीनं आलेली दारिद्र्य, यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेलं आपलं मन, हे सावरण्यासाठी आपल्याला सजगपणे विचार करायला हवा। आदरणीय साळुंखे साहेब बोलताना म्हणाले की वाल्याचा वाल्मिकी। आता तुमच्या मनात येत असेल की यार ये क्या डोस पिलाय की हमको उपदेश का, पण मुळात असं आहे, मी माझा स्वतःचा विचार करीन सर। मगाशी मी बोलतो, मी नॉनव्हेजवाला माणूस आहे, मी मासे खात राहतो। 2 अटॅक येऊन गेलेत मला, मी सिंगर सर पाटील सर। मी माझ्या पत्नीला आणि माझ्या परिवाराला सांगत असतो की समजा माझं काही झालं तर मला तुम्ही अंत्यविधी करू नका म्हणा, मला सरळ समुद्रात फेकून द्या, कारण मी आतापर्यंत मासे खात आलो, माशांनी मला खाव। अपराधित्वाची जी भावना आहे ना, ती कुठेतरी असावी, आणि ती असल्यावर जे पावित्र्य मनातून उमलतं, त्यातून माणसाला परिवर्तनाची दिशा सापडते। माझ्या भावांनो, तुम्हाला हक्काने सांगतो की कधी कधी टाकून द्यायला शिका, काहीतरी गोष्टी सोडून द्यायला शिका, आपल्या मनाला समजवा। आणि हे समजवायची जी पिढी जी होती ना, आपली आईबाप, आपले गुरु, आपले शाळेतले मास्तर, ते कधी काळी आपल्याला बिंबीच्या देठातून सांगत होते, हेच आपण आता आपल्या मनाला सांगायचं आहे। रॅशनल इमोटिव्ह थेरपी जी मानसशास्त्रामध्ये, ती थोडीशी मी समजवतो तुम्हाला। मला माहिती आहे तुमचं शिक्षण कुठपर्यंत असतं, पण जरी असं असलं तरी तुम्ही मला समजून घेतायत, कारण तुमचे डोळे मला सांगतायत। माझ्या भावांनो, आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे मेंदू, आपल्या मेंदू, एक डावा आणि एक उजवा। हा डावा जो आहे तो सांख्यिकी पद्धतीने विचार करतो
गणिती पद्धतीने विचार करतो, व्यवस्थापनाचा विचार करतो, आणि उजवा मेंदू जो आहे तो इमोशनल असतो, तो संवेदनशील घटनांचा विचार करतो. आणि या दोघींच्या पद्धतीनं आपण जे दोन्ही मेंदू ज्या ठिकाणी एकत्रित होतात तो असतो आपला. पोलीस निरीक्षक जे.टी. पवार, पोलीस निरीक्षक वर्षा पाटील, प्रज्ञावंत आदर्श शिक्षक अरुण दमडेरे यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी मनोहर पाटील यांनी केलं. विधिग्रस्त नागरिकांनी या विशेष प्रबोधन सत्राचा विशेष लाभ घेतला. या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.